थोडासा इनस्विंग भेटतोय गोलंदाजीमध्ये, कारण की ज्या पद्धतीने टप्पा खेळपट्टीवरती पडला गेला त्यानंतर हलकासा वाईट चेंडू निघून चाललाय. 16 मिनिटाचा अवधी असेल, स्पीडअप घ्यायचंय, वेळेत सर्व काम करणं गरजेचं आहे. सचिन यावेळेस पुनश्च एकदा काय सुंदर गोलंदाजी चालली आहे. अंपायर काय दाद मागितली परंतु अंपायरने फेटाळून लावली, कारण की एक सुंदर सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. सचिन यांना अनुभव आहे. प्लीज मान संघाचा 12th मॅन पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये. मान संघाचा 12th मॅन पाठवायचा आहे. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे मान संघाची. थोडं चप्पल झाली, जागा बनवली, ओव्हर द हेड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय डीप मध्ये. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅरी केलाय, चांगली फेकी, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते संघाकडून. सचिन यांचा पुढचा आडव्या बॅटने इथे समाचार घेण्याचा प्रयत्न होता परंतु निघून चाललाय पाठीमागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. काय सुंदर गोलंदाजी. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, महत्वाचं षटक, ज्यामध्ये मोठ्या धावा उभ्या करायच्या असतात, मोठे फटके बॅट्समनच्या बॅट मधून येत असतात. त्या षटकाला किती सुंदर रीतीने सचिन सरांनी हाताळलं आहे. जर्सी नंबर 99 मॅन फ्रॉम बुरबाळ. पुनश्च एकदा आडव्या बॅटने घेतलाय समार, चेंडू निघून चाललाय सीमेपार, येतोय कणकणीत प्रहार. षटकार षटकार षटकार. डीजे लागली. बॉलिंग मार्क वरती स्वराज. सुंदर असा वाईडिश लाईन ठेवली आहे परंतु अंपायरांच्या आत दोन्ही दिशेला समांतर धाव संख्या येते अवांतर. धाव संख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती, माफ करा 9 या आकड्यावरती. सबमरीन ठेवला आहे, डाऊन द ग्राउंड खेळ आहे, लॉंग ऑफ आहे, चांगली कलेक्शन, चांगले कॅरी, चांगला थ्रो, सुंदर. जर्सी नंबर 10 गोलंदाजी मार्क वरती जर्सी नंबर 10, फिल्डिंग साठी जर्सी नंबर 10 आणि बॅटिंग मार्क वरती जर्सी नंबर 10. कोणता नंबर वरचढ ठरतोय ते पाहायला लागेल. स्वराज पहिला चेंडू चांगला हाताळला. पुनश्च एकदा इनफिल्डच्या आतच कॅरी केला जातोय. थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळालं परंतु चांगला कॅरी पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडून, परंतु एक धाव घेण्यास यश प्राप्त होतंय फलंदाजांना. धाव संख्या पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. त्याचबरोबर जी सकाळी नाश्त्याची सोय केली आहे मान्य श्री विश्वास पाटील यांचं देखील इथे स्वागत होते मंचावरती. यावेळेस डाऊन द ट्रॅक आलाय, चेंडू निघून चालला आहे, सीमे रेषे पार, येतोय खणखणीत चौकार. डीजे समाचार घेतलाय बॅट्समननी. करण आहेत जे शरण येणार नाहीयेत, कारण की पहिला बॉल
एक त्यानंतर चौकार. चांगली सुरुवात झाली. काव कॉर्नरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळाला. वन बाउंस सीमेपार चेंडू निघून गेला होता. स्वराजचा पुढचा चेंडू. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड आले होते, परंतु बॅट अँड बॉल मध्ये एवढे इव्हॉल्युशन होतं, परंतु चेंडू आउटफील्ड चांगला असल्या कारण डीप मध्ये जातोय तोपर्यंत यशस्वीरित्या 2 धाव पूर्ण केली जाते. या ठिकाणी धावसंख्या पोहोचली 17 या आकड्यावरती. चांगली सुरुवात झाली आहे फलंदाजी टीम कडून. स्वराज मूर्ती लहान पण कीर्तिमान. काय चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत. एक फटका जरी असला तरी काय सुंदर गोलंदाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. या पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चेंडू मिस होते. सबमरीन असा राहिला आहे, हलकासा राहिला आहे. खेळपट्टीला समांतर चेंडू निघून चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाज. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून चाललाय डीप मध्ये. थोडस बमलिंग पाहायला मिळालं. पहिली पूर्ण, दुसरी देखील सहजरित्या इथं पूर्ण केली जाते. चांगली फेकी. तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पॉइंटच्या दिशेने एक 10 वर्षाचा खेळाडू. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्यानंतर अंगणात आणि त्यानंतर मैदानात दिसतात. साईराजला आपण पाहतोय 10 वर्षाचा. अवघे 10 वर्षातच हा खेळाडू मैदानात येतोय म्हणजे भविष्य हे शावाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं चांगलं आहे, कारण की असेच प्लेयर बनतात आणि भविष्यात मैदान गाजवतात. तर शावाडी क्रिकेट असोसिएशनचे देखील ते मनापासून आभार की त्यांनी एका नवख्या एक कुमारवयीन मुलाला इथे मैदानात उतरवलं आहे. हे सुंदर चित्र आहे. तर धावसंख्या पोहोचले 19 या आकड्यावरती. करणची बॅट तळपली आहे. बॉलिंग मार्क वरती विलयला पाहतोय आपण. यावेळेस थोडासा डीप मध्ये चेंडू निघून चालला आहे. हलक्या हाताने खेळून काढला होता. 1 धाव पूर्ण केली जाते. सचिन आहेत तिथे. 99 जर्सी नंबर. पहिली गोलंदाजी काय केली होती, सुरुवात चांगली करून दिली होती. धावसंख्या पोहोचली 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सुंदर चेंडू हवेत आहे आणि पकडली गेली आहे. एक तेरी तो एक मेरी. चेंडू आकाशाच्या दिशेने पाठवला होता, परंतु काय कॅरी केली जाते लॉंग ऑफला. सुंदर कॅच पाहायला मिळाला आणि परतावं लागतंय करण याला. करण बाद होतोय. एक महत्वाचा खेळाडू ज्याने चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु परतावं लागतंय. चांगला कॅच, चांगली कॅरी. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती लक्ष ठेवलं होतं, कारण की बॉलने खूप उंची गाठली होती. चला तर बॅट्समन थोडं स्पीडअप घ्यायचंय आणि पहिला धक्का, पहिला झटका इथे लागतोय. धाव संख्या 20 या आकड्यावरती अजून देखील स्थिर आहे. बॅटिंग मार्ग वरती राकेश आले आहेत करणची जागा घेण्यासाठी. चांगली सुरुवात झाली आहे विल्ल्याची. पुन्हा एकदा सुंदर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, पण निघून चालला आहे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सुंदर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय विल्ल्याची. पहिल्या चेंडूवरती 1 आलाय, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल. काय सुंदर गोलंदाजी करतोय. तिसरं षटक, महत्वाचं षटक. यावेळेस स्क्वेअर कट केला आहे. चेंडू निघून चाललाय सीमेपार. टपटप घोड्याचा आवाज करत चांगला प्रयत्न राहिला तिथे, परंतु निघून चाललाय सीमेपार. येतोय चौकार. प्लीज डीजे वेलकम. त्याचबरोबर माननीय परागभाई कानडे आणि अनिल पाटील साहेब यांचं देखील मंचावरती सहर्ष स्वागत. प्लीज सर वेलकम. कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहेत. प्रमुख अतिथी, प्रमुख उपस्थिती. कार्यक्रमाची नेहमी शोभा वाढवली जाते. यावेळेस पुन्हा एकदा त्या जोमात इनसाइड आउट थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर. चांगला कॅरी, चांगले कलेक्शन. सुंदर क्षेत्ररक्षण राहिला आहे
बुरबाळ या संघाचं. धावसंख्या 26 या आकड्यावरती, धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. एक चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु गोलंदाजीने माना उंचवलेल्या आहेत संघाच्या. मान संघा यावेळेस थोडीशी लेमन कट लागली होती, चायनीज कट लागली होती, परंतु कॅरी करता आला नाही. त्याचबरोबर रनआउटचा पण प्रयत्न होता, परंतु अंपायरने सहजरित्या फेटाळली आहे. एक चोरटी धाव इथे घेण्यात यश प्राप्त होते. या धावसंख्येनंतर धावसंख्या पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. चला तर स्पीडअप घ्यायचं आहे. सत्तावीस धावा 18 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झाला आणि स्कोरबोर्ड अजून 27 वरती स्थिर आहे. एक चांगला षटकार आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर बॅट कुठे तळपलेली नाहीये. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू निघून चाललाय, डीप स्क्वेअर लेगला जागा आहे आणि निघून चाललाय गॅप मधून सीमे पार. येतोय खणखणीत चौकार. प्लीज रिजे. लेग साइड स्ट्रॉंग आहे या बॅट्समनची. अगदी लेग साइडला चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा कट झालाय, अतिरिक्त उसळी सरप्राईज करणारी डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळाली. विकेटमध्ये थोडासा बाउन्स आहे. सकाळच्या सत्रामध्ये चेंडू थोडासा सबमरीन राहतो, परंतु जसजसा सूर्य तळपते तसतशी खेळपट्टी पण रंग उधळते, तळपते. यावेळेस पुल्लरचा चेंडू बॅरर चेक दिला होता, परंतु चांगले कलेक्शन डीप मध्ये पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न होता, परंतु थांबवलं गेला. अगदी शेवटच्या क्षणाला इथे थांबवलं गेलं आहे. एकच धाव इथे प्राप्त होते. धावसंख्या या एका धावच्या मदतीने पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. उर्वरित 3 चेंडू राहिले असतील या शेवटच्या षटकामध्ये. स्लॉगचं षटक, हाणामारीचं षटक, इथे मोठे फटके मारावे लागतात आणि हे प्रेसेस बॉल ऑफ द मॅच आहेत. मौल्यवान चेंडू हे शेवटचे 3, कारण की धावसंख्याला या 3 चेंडूवरती चकाकी लागणारी आहे. धावसंख्या 32 या आकड्यावरती अजून स्थिर आहे. पुन्हा एकदा दांडी 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 गुल. जे दार उघडं होतं तेच निखळलं गेलं आहे. चोरी मागच्या नाही तर पुढच्या दाराने यावेळेस झाली आहे. राकेश बॅक टू द पवेलियन. वेलकम डीजे. चला तर स्पीडअप घ्यायचंय फलंदाज. थोडंसं फास्ट जरा स्पीडअप घ्यायचंय फलंदाज. तर काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली स्वराज. स्वराज्याच्या नावातच स्वराज्य जो राज करण्यासाठी आला आहे आणि राज केला आहे त्याने 4थ्या चेंडूवरती. अगदी दांडी गोल केली आहे फलंदाजाची. स्वराज्याचा पुढचा चेंडू प्रदीप फेस करतील, कारण की स्वराजने आतापर्यंत 4 चेंडू चांगले हाताळलेत या ठिकाणी. यावेळेस आवड्या बॅटने खेळून घेतला आहे. चेंडू निघून चाललाय डीप मध्ये. चांगले कॅरी, चांगले कलेक्शन आणि तितका सुंदर थ्रो, परंतु 2 धावा यशस्वीरित्या इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर सुंदर अतिसुंदर मानाचा तुरा उंचवणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचं स्लॉगचं षटक आणि डिफेन्स मोड वरती ठेवला आहे मान संघाला. काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे बुरबाळ या संघाकडून.
धावसंख्या पोहोचली 34 म्हणजे 35 विन असणार आहे बुरबाळ या संघाला. त्यानंतर यानंतर आपण पुढची मॅच जी खेळणार आहोत ती म्हणजे श्री एनव्ही स्पोर्ट्स करुंगळे आणि श्री विठ्ठलाई पुजाई स्पोर्ट्स आळतूर या दोन्ही संघांचा इथे नाणेफेकीचा कॉल होणार आहे. दोन्ही कॅप्टन समालोचन कक्षामध्ये टॉस का बॉस वरती यायचं आहे. प्लीज थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. श्री एनव्ही स्पोर्ट्स करुंगळे आणि श्री विठ्ठलाई पुजाई स्पोर्ट्स आळतूर. त्याचबरोबर या मॅच मध्ये बुरबाळ संघाला 2 धावांसाठी पॅनलाइज केलं जातंय कारण की ड्रेसिंग खूप महत्वाचं आहे आणि ते थोडंसं तुमचा ड्रेस कोड च्यामुळे तुम्हाला 2 धावांचं कोड दिलं जाते आणि धावसंख्या 34 होती त्यामुळे 2 धावाने 36 वरती गेले म्हणजे 37 विन असणार आहे. तुम्हाला याची नोंद घ्यायची आहे. चला तर मानसंघ थोडं स्पीडअप घ्यायचं आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. करुंगळे गावचे कॅप्टन आणि आळतूर संघाचे कॅप्टन. येस सर प्लीज वेलकम. टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. आपला पुढील मॅचचा सामन्याचा टॉस केला जाणार आहे. तर मान संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय क्षेत्ररक्षण सजवतोय. बुरबाळ संघ आपले सलामीचे दोन्ही फलंदाज पाठवायचे आहेत. जास्त वेळ नाही घ्यायचा आहे. तर 34 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्या होत्या आणि त्याचबरोबर पॅनलाइजच्या 2 धावा त्यामुळे धावसंख्या झाली आहे 36 म्हणजे बुरबाळ संघाला 37 धावांचं टार्गेट आहे. माननीय श्री पराग कडवे साहेब यांच्या हस्ते इथे टॉस केला जातोय. पुढील मॅच श्री एनव्ही स्पोर्ट्स करुंगळे आणि श्री विठ्ठलाई पुजाई स्पोर्ट्स आळतूर या संघाचा इथे नाणेफेक केला जातोय. माननीय श्री पराग साहेब यांच्या हस्ते टॉस केला जातोय. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. तर 37 धावांचं लक्ष आहे. लो स्कोरिंग मॅचेस आहे. पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः रनांचा पाऊस पडला डोंबिवली गावामध्ये. तर मध्यांतर मध्ये श्री विठ्ठलाई पुजाई स्पोर्ट्स आळतूर संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे म्हणजेच श्री एनव्ही स्पोर्ट्स करुंगळे संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिले. आइए जनाब आपका स्वागत है, आपको बैटिंग करनी पड़ेगी. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मान संघ एक तुल्यबळ असणारा संघ, चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग आणि चांगलं क्षेत्ररक्षण याच्यावरती मातब्बर असणारा हा संघ आहे. लो स्कोरिंग मॅचेस असो या मोठ्या स्कोरिंगच्या मॅचेस असो या संघाचा दबदबा राहिला आहे. 37 धावांचं टार्गेट उभं केलं आहे बुरबाळ या संघाला. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय आशुतोष आणि बॅटिंग मार्क वरती मिस्टर सचिन आणि मिस्टर रवी. जर्सी नंबर 31 सामना करतील जर्सी नंबर 07 चा. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, स्मॅश केलाय चेंडू, निघून चालला आहे डीप पॉइंटच्या दिशेने. चांगले कलेक्शन, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आउटफील्ड थोडी तेज आहे परंतु यशस्वीरित्या 3 धावा पूर्ण करण्यात तिथे यश प्राप्त होते. तर स्कोरबोर्ड सुरू झालाय. 3 या आकड्याने याच्यावरती कसा कलई लावली जाते, कसा कळस चढवला जातो ते पाहावं लागेल. आता थोडं क्षेत्ररक्षण थोडंसं सजवलं आहे. जो काऊ कॉर्नर होता तो आत घेतला आहे आणि डीप एक्स्ट्रा पॉइंट ठेवला आहे.
चला तर मानसंघ स्पीडअप घ्यायचंय. डावखुरा फलंदाज आहे. एक नैसर्गिक अँगल प्राप्त असतो डावखुरा फलंदाजाला. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. यावेळेस दांडी गुल झाली आहे. अगदी सरप्राईज करणारी डिलिव्हरी ते पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर प्लस फुलटॉस एक प्रेसेस चेंडू आपल्याला हाताळताना पाहायला मिळाला गोलंदाजाच्या मार्फत. आणि एका डावखुरा एक महत्वाचा सलामीचा वीर सलामीचा फलंदाज परताव लागतंय. काय सुंदर गोलंदाजी काय सुंदर चेंडू आपल्याला हाताळताना पाहायला मिळाला आशुतोष कडून. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. यावेळेस डाऊन द ग्राउंड डाऊन द ट्रॅक खेळ आहे. चेंडू निघून चाललाय सीमे पार. समालोचन कक्षाच्या समोर येतोय खणखणीत चौकार. वेलकम डीजे. यावेळेस वाह काय सुंदर गोलंदाजी. दाद मागितली होती अंपायर कडे. थोडासा चेंडू खेळपट्टीवरती पडला आणि थोडासा दिशा बदलतोय काटा बदलतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत. आशुतोषने चांगली गोलंदाजी हाताळली आहे. एक चौकार जरी असला तरी काय सुंदर डिलिव्हरी आता पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. अजून 30 धावांची गरज आहे बुरबाळ संघाला. पुन्हा एकदा तीच लेंथ आणि तीच लाईन आणि परताव लागतंय. परताव थोडीशी चायनीज कट लागली होती इथे आणि काय यष्टी रक्षकाने पाठीमागे कोणतीही चुकी केली नाही. सूरज परततोय माघारी. नवीन फलंदाज दिनेश. आतापर्यंत 2 फलंदाज परतीच्या दिशेने सावलीच्या वाटेवरती गेले आहेत. चांगली सुरुवात राहिली आहे मान संघाची. मी अगोदर बोललो होतो मान संघ हा सहजासहजी पाठीमागे हटत नाही. चांगलं तुल्यबळ असणारा हा संघ आहे. पुन्हा एकदा फिरकीची जादू गॅप बेदला. अगदी सुई मधून धागा व्हावा त्या पद्धतीने चेंडू निघाला चालला आहे सीमे पार. येतोय चौकार. डीजे इथे खेळ समाप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. थर्टी 37 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत 11 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्या आहेत. म्हणजे 18 चेंडू चा खेळ आता बाकी राहिला आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय संतोष. यावेळेस सुंदर काय फटका पाहायला मिळाला. अगदी मनगटाच्या साह्याने खेळून काढला होता परंतु एक धाव घेण्यात इथे यश प्राप्त होतंय. धावसंख्या पोहोचली 12 या आकड्यावरती. 17 चेंडू 25 धावांची गरज. मॅच बनली आहे मॅच रंगली आहे आणि संपूर्ण जिम्मेदारी आहे संतोष यांच्यावर. कारण की महत्वाचे गोलंदाज आहेत या संघाचे. जर्सी नंबर 89
थोडंसं आपण फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदल पाहतोय. पॉइंट लावला गेला आहे कारण की ऑफसाईड स्ट्रॉंग आहे फलंदाजाची. हाफ ट्रॅक होता पुनश्च एकदा. चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड रिजन मध्ये परंतु चांगलं कलेक्शन. काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मान संघाकडून. वाह काय कॅरी केला आहे. डीप मध्ये बॅकवर्ड रिजन मध्ये खूप लक्ष ठेवून उभं राहावं लागतं कारण की कधीही चेंडू ट्रॅव्हल होत असतो. ती एक ट्रॅव्हल होण्याची जागा आहे चेंडूची. हाफ ट्रॅकर होता. उंची गाठली आहे. लांबी लांबी. येस निघून चाललाय सीमेपार. येतोय खणखणीत षटकार. 6 धावा. या षटकानंतर धावसंख्या मात्र 18 वरती जाऊन पोहोचते. पुनश्च एकदा अगदी बॉडीला टच होऊन चेंडू निघून चालतो परंतु एक चोरटी धाव आणि तिथे चुकीची फेकी पाहायला मिळते आणि या चुकीच्या फेकीमुळेच पहिली पूर्ण केली जाते. तिसरीचा प्रयत्न येस ती देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. टोटल किती धावा असतील अंपायर? येस लेग बाईचा इशारा आणि 4. ओके सर 3 धावा. थँक्यू सर. एक चांगलं पंचांच्या करून निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळ आहे. उंची नाही. दोन्ही तयार होते परंतु चेंडू त्यांच्या देखील आवाक्याच्या बाहेर. चांगला प्रयत्न होता इथे परंतु थोडस लेट झाले. थोडासा लेट कॅरी झाला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 23 या आकड्यावरती. पुनश्च एकदा ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू सबमरीन असा राहिला आहे आणि परतावं लागते. काय चेंडू हाताळला आहे. शेवटच्या चेंडूवरती ते विकेट प्राप्त होते. डीजे तेवीस या आकड्यावरती. 12 चेंडू 14. 12 चेंडू 14 असं समीकरण आहे. समीकरण सोडवावं लागतं कारण प्रत्येक समीकरण ही सोपी नसतात. सोडवणाऱ्याला पण आणि समीकरण देणाऱ्याला पण. त्यामुळे कधीही स्वतःला कमी समजू नये. मॅच रंगली आहे. लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच हाताशी येतात गळ्याशी येतात आणि तेच स्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मान संघ एक मोठा संघ आहे. नेहमी पुनरागमन करण्यासाठी तो जाणला जातो आणि त्याच ट्रॅकवरती आपण संघ पाहतोय. यावेळेस पुनश्च एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. पुल करण्याचा प्रयत्न लाफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु एक चोरटी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. थोडासा लेट फेकी पाहायला मिळाली आणि एक चोरटी धाव इथे प्राप्त करण्यात यश प्राप्त होतंय बुरबाळ संघाला. धावसंख्या पोहोचली 23 या आकड्यावरती. 11 चेंडू 14चं समीकरण आहे. एक डॉट बॉल होता परंतु क्षेत्ररक्षकाची साथ नाही तिथे. यावेळेस वाईडिश लाईन पकडली आहे. अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न आणि त्यात त्याला यश प्राप्त होते. अंपायरकडे दाद मागितली होती परंतु नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू जाणून बुजून विचार करून सचिनने हा बॉल टाकला होता. धावसंख्या 23 या आकड्यावरती स्थिर आहे. यावेळेस पुलटा चेंडू बॅरियर चेक दिला होता. लॉंग ऑफच्या दिशेने आहे तिथे चांगला स्टॉप पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण केली जाते सचिनच्या बॅट. धावसंख्या पोहोचली 25 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडू काय सुरेख हाताळले सचिन यांनी. पुनरागमन करण्यात यश प्राप्त होते त्यांना देखील. यावेळेस स्लॉट मध्ये होता. चांगले कीपरिंग मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव परंतु डाव उधळला गेला नाही कारण की बॅट्समन पॉपिंग क्रीजच्या आतमध्येच होता परंतु चांगलं आणि सुंदर असं विकेट कीपरिंग पाहायला मिळाली. यष्टी रक्षक तेज आहे तर्रार आहे.
अगदी यष्ट्याच्या मागून खेळ फिरवला जातो बोललं जातं मिस्टर सर महेंद्र सिंग धोनी. त्या पद्धतीने आपल्याला त्याच पद्धतीचं चित्र कुठेतरी पाहायला मिळतंय मान संघाकडून. पुल्लर चेंडू होता अगदी डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण एस इथं होते चुकी आणि मिसफिल्डच्या स्वरूपात चौकार येतोय. दुष्काळात 13वा महिना म्हणतात त्या पद्धतीचं काम आहे कारण की तुम्हाला इथे रना खर्च करणार आहेत आणि मिसफिल्डच्या स्वरूपात जर चौकार येतोय त्यामुळे कुठेतरी स्वतःलाच तुम्ही विजयापासून कुठेतरी दूर घालवतायत. आता मात्र 8 धावांची गरज असेल. धावसंख्या पोहोचल्या 29 या आकड्यावरती. पुनश्च एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लाईन पकडली आहे आणि डॉट ओव्हरने ओव्हरची सांगता होते. 6 चेंडू 8 धावांची आता गरज आहे. म्हणजे क्षेत्ररक्षण किती महत्वाचं आहे. बॉलर आपलं सर्वस्व पणाला लावतो परंतु गोलंदाजी मार्क वरती 6 चेंडू 8 धावांचं समीकरण असणार. त्यावेळेस संपत सरांना आपण पाहतोय आणि संपत सर जसे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत त्याचबरोबर रुपेश कळंत्रे साहेबांकडून त्यांना प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाणार आहे. जर्सी नंबर 15 पण धावा आहेत 8. चला तर मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय. यावेळेस आडवा बॅटने खेळला आहे तिथे कॅरी केली जाते. येस पकडली जाते. मोठा मासा गळाला. काय सुंदर पहिल्याच चेंडूवरती विकेट पुनरागमन करून देते संघाला. सुदर्शन बॅक टू द डग आउट. प्लीज वेलकम डीजे. बॅट्समन चला स्पीडअप घ्यायचंय. तर आलतूर संघाने आपली टीम सज्ज ठेवायची आहे. आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे त्यामुळे लाईनअप करून असणं गरजेचं आहे. यावेळेस पुनश्च एक दाडव्या बॅटने खेळ. दांडी दांडी गुल. तिथे 2 विकेट त्यांनी प्राप्त केले. कुठेतरी बुरबाळ संघाला आता बॅकफुट वरती जावं लागतं आहे कारण की 8 धावांची गरज असताना पहिल्याच 2 चेंडूवरती 2 मोठे झटके संघाला लागतात. यावेळेस आता मात्र समीकरण बदललं आहे. 4 चेंडू 8 धावा. काय संपत सरांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. जर्सी नंबर 15 पाय. हे नंबर याद रखना भाई. काय गोलंदाजी चालली आहे. यावेळेस पुनश्च एक दाडवा बॅटने खेळाय. चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड रिजन मध्ये. चांगलं कलेक्शन. एकच धाव इथे प्राप्त केली जाते. मी अगोदरच बोललो होतो मान संघ हा अशा सहजरीते पाठी हटणारा संघ नाही कारण की एक सुसज्ज आणि एक नियतशील क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण बऱ्याच वेळा पाहिलं गेलं आहे. आता मात्र 3 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावांची. एक चेंडू खराब करायचा आहे किंवा एक विकेट देखील चालेल. पुनश्च एकदा संबरीन राहिलाय. निघून चालला आहे. निघून चालला आहे. यावेळेस लाऊड अपील. येस अंपायरचा हात गगनाला भिडलाय कारण की विकेट येते. ओव्हर हॅट्रिक संपत सर यांच्याकडून. जर हॅट्रिक नाही भेटली तरी आपल्या संघासाठी विजयाची भूमिका निभावताना जर्सी नंबर 15 मिस्टर संपत सर यांनी ओव्हर हॅट्रिक करून दिली आहे. आता कुठेतरी समीकरण पुनश्च एकदा बदलते. 2 चेंडू आणि 7 धावा. काय मॅच रंगली आहे. काय मॅच बनली आहे. आणि कळंत्रे साहेब देखील इथे म्हणतायत की इथे प्रत्येक चेंडूला विकेट ठेवली होती म्हणजे 300 रुपये तर संपत सरांनी असेच जिंकले आहेत. परंतु मन जिंकली आहेत. शाहूवाडीकरांची आज मन जिंकल्यात संपत सरांनी. काय सुंदर गोलंदाजी. स्लॉकचं षटक शेवटचं षटक आणि
एवढ्या प्रेशराईज षटकामध्ये ही गोलंदाजी करणं, या पद्धतीचे चेंडू टाकणं, विचार विनिमय करून कॅप्टनचा सल्ला घेऊन, टीमचा सल्ला घेऊन, वाह काय सुंदर गोलंदाजी. एकदा मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण की अशी मॅच पुन्हा पुन्हा पाहायला भेटत नाही. 2 चेंडू 7 धावा. काय घडतंय, काय बिघडतंय, काय होतंय. यावेळेस पुन्हा एकदा 30 लाईन आणि येस परतावं लागतंय. मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळला डाव आणि डाव उधळला आहे. काय सुंदर यष्टी रक्षण पाठीमागे पाहायला मिळतंय. बोललं जातात ना, ये मॅच तो स्टंप के पीछे से घुमाता है. सर धोनी यांची कुठेतरी आठवण करून देते मानसंघाचा यष्टी रक्षक. काय आज यष्टी रक्षकाने काय कमाल केली आहे. तब्बल 6 चेंडू 8 ची गरज असताना 4 फलंदाज बाद 1 रन खर्च, म्हणजे शेवटच्या चेंडूवरती 7 धावा बनवायच्या आहेत. काय सुंदर गोलंदाजी. प्रत्येक विकेटला 100 रनांचं 100 रुपयांचं पारितोषिक लावलं असतं, परंतु पारितोषिक नंतर मला मॅच पहिल्यांदा महत्वाची आहे, मला माझ्या संघाला जिंकवायचं आहे आणि त्याच गोष्टीचा विचार करून संपत सर आज गोलंदाजी करतायत. काय सुरेख गोलंदाजी राहिली आहे त्यांची. यावेळेस पुन्हा एकदा वाईडिश लाईन आणि यावेळेस मिस होतोय, तरी देखील 500 रुपयाचा पारितोषिक जिंकलाय आणि मॅच विजयी ठरतोय श्री निनाई स्पोर्ट्स मान. वा काय माना उंचवणाराच इथे त्यांच्याकडून खेळ पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. सुंदर. बुरबाळ संघाला इथं पराजय प्राप्त करता येतोय, परंतु तुम्ही देखील चांगले खेळा. एक चांगले क्रिकेट तुमच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. तुमचं देखील पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आतूर संघाने इथे क्षेत्ररक्षण सजवायचंय, प्लीज स्पीडअप घ्यायचंय. तर या संघाचा जो मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ठरला आहे ते म्हणजे मिस्टर संपत सर. 2 धावा खर्च करून 4 विकेट घेतल्यात त्यांनी आणि एक प्रेशराइज मुकाबल्यामध्ये शेवटचं षटक काय सुंदर हाताळलं त्यांनी, कारण की लो स्कोरिंग मॅचेस मध्ये या पद्धतीची गोलंदाजी आणि संघाला विजयाची भूमिका निभावण्याचा